मुदतशीर आणि कल्पेश अशी जोडी सलामवीर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर रवी. पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला गोलंदाज, आक्रमक गोलंदाज. आपल्या गोलंदाजीवरती नक्कीच अंकुश आणि चांगल्या पद्धतीने नियंत्रण असतो तोच गोलंदाज रवी. वेगवान गोलंदाज या क्षेत्रातील. पॉवर प्लेचा षटक, पहिला षटक यावेळेस घेऊन येतोय गोलंदाज रवी. पॉवर प्लेचं दडपण असेल यावेळेस तुम्ही पाहू शकता. सर्व खेळाडू अंतर्वर्तुळामध्ये आणि फलंदाज सज्ज असेल मुदतशीर. यावेळेस स्ट्राईक एंडला. यावेळेस हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली क्षेत्ररक्षकापासून दूर. यावेळेस फील्ड केला जातोय. एक धाव अर्जित केली जाते. एक धाव इथे अर्जित केली जाते. संघाचा इथे खाता खोलला जातोय. संघाचा श्री गणेश होतोय एका धावेने. पहिल्या चेंडूवरती सावध, संत आणि सावध सुरुवात केली जाते एका धावेने. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज रवी. सामोरे जाईल कल्पेश. आक्रमक फटका यावेळेस हा चेंडू गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक जबरदस्त यावेळेस. एक धाव, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूंचा खेळ इथे संपतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाज रवी सज्ज असेल. एखादी जर चांगली टोटल बनवायची असेल तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा हा उचलायला हवा दोन्ही फलंदाजांमध्ये. जर पहिल्या षटकामध्ये दुहेरी अंकाची जर धावसंख्या उभारली तर नक्कीच चांगला फायदा होईल. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज झेल खाली आणि सहज येते पहिला मोहरा येथे टिपला जातोय. मुदतशीर फलंदाजी ते बाद होते. मुदतशीरची खेळी इथे समाप्त होत्या. संघाला लागलेला पहिला मोहरा इथे बाद होतोय. तीन चेंडू यावेळेस 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धाव संख्या 2. प्रथम फलंदाजी करत असताना जॉली बॉयज मुंब्रा संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करत असताना शारिक यावेळेस फलंदाजीसाठी जातोय. क्रमांक 3 वरती या फलंदाजाला संधी दिली जाते. गोलंदाज रवी यावेळेस इन्फॉर्म मध्ये गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पॉवर प्लेचा दडपण आहे, परंतु त्याला विरोध करून गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती जबरदस्त वेगाने यावेळेस मारा करत असताना फलंदाज मुदतशीर याची खेळी ते समाप्त होत्या. स्ट्राईकला असेल फलंदाज यावेळेस कल्पेश, ज्याने वैयक्तिक एक धाव आपल्या संघासाठी केली आहे. एका चेंडूचा सामना केलाय. गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू नक्कीच पंचांचा इशारा येतोय. येस, वाईड. आणि 1+1 अशा 2 धावा यावेळेस जोडल्या जातील. 2 धाव्याने धाव फलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. प्रथम पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाज रवी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज असेल. 4 धावा यावेळेस लागल्या जात आहेत. यावेळेस हा चेंडू कट केली जाते थर्डमॅन क्षेत्रामध्ये, जिथे डिक्लेअर घोषित करतायत. एकच धाव, एका धावेने धाव फलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 5 धावा लागल्या जात आहेत यावेळेस धाव फलकावरती. आता मात्र जर गोलंदाजी आपण पाहिली तर सफलरित्या परिपूर्ण करत असताना गोलंदाज रवी. 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 5. पॉवर प्लेचा इथे उपयोग करताना दिसत नाही दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. वेगवान चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने समाचार घेण्याचा प्रयत्न गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षण तिथे चांगल्या रीतीने हाताळलाय. यावेळेस यष्टी रक्षकाजवळ थ्रो आला, तोपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या यावेळेस वाढते, ती म्हणजेच 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 धावा यावेळेस लागल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 7. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेच्या षटकातील एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल या चेंडूवरती. तो फटका येईल का? शफलून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस एज लागली जाते आणि चेंडू यावेळेस किपरच्या हातामध्ये. 1 धाव,
एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. जबरदस्त षटक, 8 धावा इथे जरूर खर्च झाल्या, परंतु पॉवर प्लेचा दडपण होता, त्याला विरोधून गोलंदाजी केली. एक फलंदाज त्याने बाद केला आणि जबरदस्त गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करत असताना जॉली बॉयज मुंब्रा संघ 8 धावा उभारलेत एका फलंदाजाच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. दुसरा षटक सांघिक, दुसरा वैयक्तिक, पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. विकी यावेळेस गोलंदाजी मार्कवर. या संघातील एक चांगला गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी काय योगदान देण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. एका बाजूने जर बघितली तर फलंदाजी आतापर्यंत चांगली झालेली नाही जॉली बॉयज मुंब्रा संघाकडनं, कारण 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त 8 धावा लागल्या गेल्यात. एकही मोठा फटका पहिल्या षटकामध्ये आला नाही. गोलंदाज विकी सज्ज होतोय. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्टॉक, परंतु निर्धाव चेंडूची सांगत होत्या. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निर्धाव चेंडूची सांगत होत्या. गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जात असताना धावफलकावरती धावा 8. यावेळेस 6 चेंडू फुल टॉस आणि जबरदस्त कन्व्हर्टेड केला. पंचांचा इशारा यावेळेस येईल. सर इशारा काय? चौकार 6. ओके, 4 धावा. रिव्ह्यू कसला? ओके, तर भीमरचा इथे नक्कीच रिव्ह्यू घेतला जाते. तिसऱ्या पंचांकडे आपण वळणार आहोत. 4 धावा यावेळेस ऍड होतील, यामध्ये काही शंका नाही. जबरदस्त फटका सजवलाय. फुलटॉस चेंडू होता. तर तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. नो घोषित केला जातोय. हा चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या वरचा हा चेंडू पंचांनी नो घोषित केला आणि या चेंडूवरती आणखीन एक धाव इथे ऍड होईल अवांतर स्वरूपात. 5 धावा इथे धाव फलकावरती लागल्या जातील. 5 धावाने धाव फलक इथे वाढेल, तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 13 धावा. यावेळेस 6 चेंडू, अप्रतिम फटका. यावेळेस चेंडू हवाई फायर, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. सारिक यावेळेस आपल्या संघासाठी जबरदस्त फलंदाजी करत असताना या पहिल्या डावामध्ये संघ अडचणीमध्ये होता आणि ती अडचण यावेळेस दूर करत असताना विकी याच्यावरती केलेला हा दुसरा प्रहार चेंडूला भिरकावून दिला सीमापार, षटकार. धाव फलक वेगाने वाढतोय, तो म्हणजेच 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 19 धावा लागल्या जात आहेत. गोलंदाज विकी यावेळेस 11 धावा खर्च करतोय 2 चेंडूंमध्ये. फ्री हिटचा बॉल होता आणि त्या फ्री हिटच्या बॉलवरती चांगला समाचार. पुढचा चेंडू
शॉर्टपिच चेंडू यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयास केला होता फलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावफलक थांबलेला तो म्हणजेच 19 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. विकेच्या कोठ्यातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका येईल का? फलंदाज यावेळेस हा फुल टॉस चेंडू होता परंतु बीट होतोय आणि त्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय आणि त्याच कारणाने एक धाव इथे धावून अर्जित केली जाते. धाव फलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता मात्र कल्पेश खूप वेळानंतर इथे स्ट्राईकला येतोय. त्याच्या बॅटमधून एक धाव आले. एका चेंडूचा त्याने सामना केलाय. तोच कल्पेश यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. विकेचा पुढचा चेंडू यावेळेस हा चेंडू जबरदस्त कट करतोय. अप्रतिम चेंडू हाताळतोय आपल्या षटकामध्ये. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न. चला पंचांचा निर्णय इथे अखेरचा राहील. पंच दर्शवा इथे रन नाही ना प्लीज. चला सामन्याला सुरुवात करा. निर्धाव चेंडू आहे हा. निर्धाव चेंडूची सांगत होते. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज विके. आपल्या षटकामध्ये कमबॅक केला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव फलक यावेळेस 20 वरती जाऊन पोहोचलाय. फलंदाज सज्ज असेल. शफल झाला नंतर यावेळेस खेळून काढलाय चेंडू. एक धाव अर्जित केली जाते. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेवरती ते समाधान मानतायत. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 21. 10:30च्या सरासरीने वाटचाल करतोय सध्या जॉली बॉयज मुंब्रा संघ. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र विकी याच्यावरती अत्याचार. एक चौकार एक षटकार 13 धावा याने खर्च केल्या. एकही फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नाही. 12 चेंडूंचा खेळ इथे संपला आहे. पहिल्या डावामध्ये 12 चेंडू इथे संपलेले आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील. 2 षटक शिल्लक असेल. या 2 षटकांमध्ये कितपत धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जॉली बॉयज मुंब्रा संघाचा. तर 2 फलंदाज यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने कल्पेश तर दुसऱ्या बाजूने शारिक. कल्पेश यावेळेस स्ट्राईक एंडला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर सूरज यावेळेस गोलंदाजी मार्कवर सामोरे जाईल कल्पेश. चला लगेच सुरुवात करा क्षेत्ररक्षण करणारी टीम प्लीज. जास्त वेळ वाया घालवू नका. 20 मिनिटांचा कालावधी दिला जातोय आणि त्या 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू आपल्या षटकातील. यावेळेस वेगवान चेंडू. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. दिशा दिली. एक धाव सहजरित्या अर्जित केली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव फलक 22 वरती जाऊन पोहोचतोय. 22 धावा इथे लागल्या जात आहेत धाव फलकावरती. आपण जर पाहिला तर जॉली बॉयज मुंब्रा संघाचा आलेख यावेळेस वाढत असताना पहिल्या षटकामध्ये 8 तर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. यावेळेस हा आलेख कमी करण्यामध्ये सफल ठरेल का? गोलंदाज सूरज 10 पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या तर जबरदस्त षटक म्हणावं लागेल सूरजचं. प्रयत्न तोच असेल. गोलंदाज सज्ज. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला यावेळेस खेळून काढलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक धावतोय. क्षेत्ररक्षण करेपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धाव फलक वाढतोय तो म्हणजेच 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 24 धावा यावेळेस लागल्या जातात स्कोरबोर्ड वरती. जरा स्पीड अप करायचं आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. जास्त वेळ घेताय आपण. 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. सूरज गोलंदाजी मार्गवर. पुढचा चेंडू यावेळेस हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निसावतोय. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. 22च्या स्वरूपात एक धाव इथे अर्जित केली जाते. धाव फलक 25 वरती जाऊन पोहोचतोय.
कल्पेश यावेळेस स्ट्राईक एंडला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. कल्पेश आतापर्यंत आपण पाहिला तर शांत आणि सावध गतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. क्रमांक 2 वरती आलेला हा फलंदाज आक्रमक रित्या धारण करावं लागेल इथे आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा येतोय. एक धाव नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावने धाव फलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज सूरज वेगवान गोलंदाजी करत असताना अचूक लेन त्या लाईन गोलंदाजी करतोय. गोलंदाज सूरज वेग तुम्ही पाहू शकता, जबरदस्त वेग, भन्नाट वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. फलंदाज कल्पेश याला इथे नक्कीच बीट केला होता. पुन्हा एकदा सामोरे जाईल कल्पेश. आपण पाहिलं तर कल्पेश इथे संत आणि सावध रित्या खेळतोय. त्याला इथे आक्रमक व्हायला हवं. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेस आक्रमक फटका जसा बोललो तसा येईल का, परंतु शतरक्षक अप्रतिम इथे झेल टिपला जातोय. जबरदस्त शतरक्षण खूप वेगाने यावेळेस लॉंगॉन वरून तो शतरक्षक थेट वॅडिश लॉंगॉन क्षेत्रापर्यंत धावून झेल टिपण्यामध्ये तो यशस्वी ठरला. जबरदस्त झेल. विकी याने हा झेल टिपण्यामध्ये तो सफल ठरला. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सूरज गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत सूरज याने पाहायला गेलं तर 5 धावा खर्च केलेत. तर चांगलं षटक यावेळेस होतंय तो म्हणजेच वन साइड वर्तक नगर संघासाठी. परंतु जॉली बॉयज मुंब्रा संघासाठी इथे अडचणी निर्माण करतोय गोलंदाज सूरज. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 26 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजे जावेद. जावेद यावेळेस फलंदाजीसाठी जातोय फलंदाजी मार्गवर. गोलंदाजी मार्कवर. सूरज सज्ज असेल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. यावेळेस हा चेंडू वेगवान समोरच्या दिशेने खेळून काढलाय. शतरक्षक खूप वेगाने धावत येतोय. शतरक्षण करेपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु शेवटच्या क्षणी नकार येतोय नॉन स्ट्राईक एंड कडून फलंदाजाचा आणि त्याच कारणाने 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धाव फलक 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 28 धावा यावेळेस लागल्या जाते स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 3 इथे संपला जातोय. या षटकामध्ये गोलंदाज सूरज 7 धावा खर्च करतोय आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. अंतिम 6 चेंडू शेवटचा षटक. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, तो षटक नक्कीच कोणत्या गोलंदाजावरती दिलं जाईल, कोणत्या गोलंदाजावरती सोपवलं जाईल ही जिम्मेदारी गोलंदाजी मार्कवर जुगेश गोलंदाज. तर जुगेशाची निवड करण्यात येते. शेवटचा षटक, शेवटचे 6 चेंडू निर्णायक चेंडू असतील. फलंदाज तुम्ही पाहू शकता जावेद ऑन स्ट्राईक. एका बाजूने शारिक आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय, धावा उभारतोय, तर दुसऱ्या बाजूने जॉली बॉयज मुंब्रा संघाचे विकेट्स गेले आहेत. आता मात्र जावेद यावेळेस प्रथमच स्ट्राईकला आलाय. एकही चेंडूचा सामना केला नाही. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूंमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल, तर जुगेश किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल, आपल्या संघासाठी काय योगदान देईल. तर दोन्ही फलंदाज यावेळेस आक्रमक रूप धारण करून असतील. यावेळेस हा चेंडू जबरदस्त लेंथ, जबरदस्त टप्पा उचली घेणारा हा चेंडू. फलंदाज भीट होतोय. मोठा फटका खेळण्याचा मानस होता आणि फलंदाजाचा विचार इथे भंग केला जातोय. धाव संख्या थांबलेली ती म्हणजे 28 वरती. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. आता मात्र कुठेतरी जावेद याला विचार करावा लागेल. 4 चेंडू शिल्लक असतील. 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. चेंडूची वाट पाहू नका, चेंडूवरती जावं लागेल. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज जावेद. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूला अप्रतिम परफेक्ट टाइम आणि परफेक्ट कनेक्ट आणि चेंडू जातोय थेट षटकार.
धाव संख्या वेगाने वाढते 34. ज्याप्रमाणे बॅट मारतोय ना, कनेक्ट झाला तर षटकार. अप्रतिम फटका यावेळेस. बॉल आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क. 3 चेंडू शिल्लक असतील आणि यावेळेस क्षमता सिद्ध केली फलंदाज जावेद याने. आक्रमकता आहे ती सुद्धा इथे, गुणवत्ता सुद्धा आहे ती इथे सिद्ध केली. तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज जुगेश याच्यावरती केला अत्याचार. एक मोठा फटका येतोय जावेद याच्या बॅट मधून. धाव संख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. जर 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर चांगला स्कोर निर्माण करू शकतो, कारण की बुमरा संघाची गोलंदाजी अभेद्य आहे. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का वेगाने. यावेळेस हानाके इशारे, परंतु 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात. थ्रो थोडासा खराब आला आणि त्याच कारणाने इथे 2 धावा पूर्ण झाल्या. धाव फलक 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच धाव फलक 40+ वरती जाऊ शकतो. आणि 40च्या वर जर धाव फलक गेला तर चेझिंग करताना यावेळेस वर्तक नगर संघाला हार्ड जाऊ शकतं. कारण बुमरा संघाची बॉल जर गोलंदाजी आपण पाहिली, क्षेत्ररक्षण पाहिला तर जबरदस्त. धाव फलक 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 36. यावेळेस हा चेंडू जबरदस्त चेंडू. त्यांचा वेध घेतला. त्रिफला स्वरूपात फलंदाज होईल बाद. ज्या वेध याची खेळी ते होते समाप्त. 5व्या चेंडूवर इथे आणखीन एक हादरा लागला जातोय. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 36. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का अपेक्षा असेल. फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जातोय. नियाज क्षमता आहे, गुणवत्ता आहे ती सिद्ध करावी लागेल. एक चेंडू शिल्लक आहे. 36 धावा यावेळेस लागल्या जातात धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. जुगेश हाणामारीचा षटक होता आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरतोय. एक षटकार जरूर त्याच्या गोलंदाजीमध्ये आला, परंतु 2-3 निर्धाव चेंडू सुद्धा आलेत आणि त्याच कारणाने तो धावा रोखण्यामध्ये आतापर्यंत तरी सफल ठरलाय. 8 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत या षटकामध्ये आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. 8 धावा यावेळेस खर्च करतोय गोलंदाज. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 36. 36 धावा यावेळेस लागल्या जातात. प्रथम फलंदाजी करत असताना जॉली बॉयज मुमरा विरुद्ध क्षेत्ररक्षण. तुम्ही पाहत आहात वन साइड वर्तक नगर. झुंज देताना शेवटचा गोलंदाज जुगेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय. सामोरे जायला नवीन आलेला फलंदाज नियाज. नियाज यावेळेस स्ट्राइक एंडला. सर्वांचे लक्ष असेल या चेंडूवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस हा हॅप ट्रॅकर होता, परंतु फलंदाज बीट होतोय. एक धाव इथे धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न आणि प्रयत्न इथे यशस्वी ठरत नाही. दुसऱ्या धावेमध्ये हा फलंदाज बाद होतोय. एकच धाव एका धावेवरती. एका धावेने धाव फलक वाढतोय, तो म्हणजेच 37. पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जाते 37 आणि 38 धावांचा इथे एक आव्हान रचला जातोय, तो म्हणजेच वन साइड वर्तक नगर संघासमोर. तर या नंतरचा डाव आपण ऐकणार आहोत. आणखीन एक चांगला आवाज म्हणजेच गोड आवाज. मॅन फ्रॉम बालखुम. नक्कीच सर भरत पाटील, वेलकम टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद आदेश. खूप चांगला आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रामध्ये आदेश ठाकूर यांचा. तर चला जॉलीबॉईज संघ आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 20 मिनिटाचा अवधी असणार आहे आपल्यासाठी, जेणेकरून आणखी अजून आपल्याला एक मॅच खेळायची आहे. तर लवकरात लवकर कशा मॅचेस खेळवण्यात येतील हाच निर्धार नक्कीच कमिटीचा.
चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि लगेचच वन साइड वर्तकनगर संघ आपण सुद्धा दोन आपले सलामीची जोडी दोन फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत. तर जर आपण बघितलं तर 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे वन साइड वर्तकनगर संघासमोर. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय जुगेश आणि राहुल वन साइड वर्तकनगर या संघाकडून. जुगेश आणि राहुल वंडरबॉय ऑफ ठाणे राहुल कश्यप एक टेक्निकल बॅट्समन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच ठाणे नगरीतून खेळत असताना एक तंत्रशुद्ध फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एक क्रुशियल मॅच आहे. दोन्ही संघ एक एक मॅचेस जिंकलेले आहेत आणि दुसरा यावेळेस आपण दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच इथे पाहतोय. एका बाजूला आपण पाहत असाल तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे तो म्हणजेच SK व्हॅली मुंब्रा या संघाने अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये रॉयल्स मिरा रोड या संघाला अंतिम क्षणी शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा हव्या होत्या आणि अशा वेळेस विजय संपादन करून दिला तो म्हणजेच ओव्हरथ्रूच्या रूपाने आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला SK व्हॅली मुंब्रा या संघाने. तर पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजय संपादन करेल आणि तिसऱ्या फेरीमध्ये. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. वेळ जास्त घेऊ नका. जॉलीबॉयज मुंब्रा विनंती असणार आहे. अंपायर प्लीज मॅच ऑन करायची आहे. चला जॉलीबॉयज मुंब्रा आपण जास्त वेळ घेत आहेत. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि मॅच ऑन करायची आहे. 24 चेंडू आणि 38 धावा. एक रंगतदार मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022 रजनीची ही क्रिकेटची स्पर्धा. तर पंचांचा इथे ग्रीन सिग्नल. पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज वामिक राहुलसाठी. वामिक एक स्ट्रायकर गोलंदाज जॉलीबॉयज मुंब्रा या संघाचा. राहुलसाठी राहुल एक टेक्निकल बॅट्समन. यावेळेस पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न वामिक यांच्या माध्यमातून म्हणजे चांगलं चेंडू हाताळताना पाहायला मिळालं. डॉट डिलिव्हरी चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देत असताना गोलंदाज वामिक. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक गुडका टेक आणि तमाशा देख. यावेळेस मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. जशास तसं सडेतोड उत्तर इथे देत असताना राहुल कश्यप वंडर बॉय ऑफ ठाणे. एक टेक्निकल बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगली फलंदाजी आम्ही त्यांची नेहमीच पाहत असतो. एक शांत स्वभावाचा खेळाडू. मात्र ज्यावेळेस त्याची बॅट असते त्याच्या हातामध्ये ना त्यावेळेस मात्र आक्रमण आणि आक्रमण. गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत असतो हा फलंदाज. तेच यावेळेस इथं पाहायला मिळालं. वामिक याच्या दुसऱ्या चेंडूवरती 4 धाव्याने स्वतःचं आणि संघाचं इथे श्रीगणेशा करत असताना तिसरं बॉल घेऊन सज्ज वामिक राहुलसाठी. यावेळेस पहा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाहीये. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पहा इथे लगेचच दुसऱ्या धावेसाठी इथे तयार होता राहुल. एक चपळ खेळाडू
दरम्यान जुगेश कडून इथे नकार येतोय. दरम्यान एक धावेने 5 या धावसंख्येवरती मजल मारत असताना जवळजवळ पाहायला गेलं ना 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9.50च्या सरासरीने या धावांचा पाठलाग करावा लागेल. तो म्हणजेच वन साइड संघाला. त्याच प्रयत्नामध्ये वामिकच्या विरोधामध्ये जुगेश. यावेळेस पहा मिस टायमिंग आहे लिडिंग एज आणि इथे मात्र स्लीप तैनात केली होती. जावेद कुरेशी होता स्लीपला आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन 5 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात पहा पुन्हा एकदा. यावेळेस पण इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या डोक्यावरून, मात्र थोडासा आकोटप्याचा चेंडू हाताळला होता गोलंदाज वामिक याने आणि त्याच्यामध्ये सफल ठरत असताना, सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज वामिक. दरम्यान आकाश येतोय. वन डाऊनचा हा बॅट्समन जावेद कुरेशी खूप चांगला झेल टिपला. मागच्या मॅचचा हिरो. दरम्यान आकाश येतोय क्रमांक 3चा बॅट्समन. यावेळेस 5 धाव संख्येवरती पहिला मोहरा गारद झाला वन साइड वर्तकनगर या संघाचा. चांगली फलंदाजी करतोय राहुल कश्यप. एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय त्याला. तर वामिक दुसऱ्याच बॉलवरती 4 धावा नक्कीच त्याने सुद्धा खर्च केल्या होत्या आणि लगेचच चौथ्या बॉलवरती एक सफलता प्राप्त करत असताना सलामीचा बॅट्समन जुगेश याला मात्र गोल्डन डक वरती बाद केलं. दरम्यान 5वा बॉल घेऊन सज्ज पुन्हा एकदा वामिक. यावेळेस नवीन बॅटर आकाश या फलंदाजासाठी. राऊंड द विकेटने यावेळेस पहा गती परिवर्तन केलं. मिस झाला बॅट्समन, मिस झाला यष्टीरक्षक. मात्र एक धाव इथे देऊन जाईल ती म्हणजेच वन साइड वर्तकनगर संघाला. 6 धावा धावफलकावरती. एक गडी बाद 6 धावसंख्या वन साइड वर्तकनगर. मागची मॅच आपण पाहिलं असेल तर वन साइड विजय संपादन केला वन साइड वर्तकनगर या संघाने. यावेळेस मात्र जॉली बॉईज बुमरा आहे त्यांच्या समवेत खेळत असताना. लास्ट टू गो शेवटचा बॉल वामिक राहुलसाठी. यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल अँड सक्सेसफुल. हा येतोय धमाका राहुल कश्यपच्या बॅट मधून. देखणा नजाकत भरा सिक्सर. मी नेहमीच प्रशंसा करत असतो या फलंदाजाची, कारण मैदानाच्या चोहोबाजूला खेळण्याची कुवत राहुल कश्यप या फलंदाजाकडे आहे आणि तेच प्रत्यय इथं देत असताना 6 धाव्याने आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय वर्तकनगर संघ. 12 धावा धाव फलकावरती. एक चांगली सुरुवात देऊन देत असताना आपल्या संघासाठी जवळजवळ 9.50च्या सरासरीने जायचं होतं वन साइड संघाला. मात्र त्याच्या वरती वरचढ इथे धावा जमा करत असताना 12 धावा धाव फलकावरती. आता मात्र समीकरण येऊन टिपलंय 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी हव्या असणार आहेत. अठरा चेंडू आणि 26 धावा धाव फलकावरती. काय मॅच होतीये, एक रंगतदार मॅच. तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा 8 संघ या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवतील. जग्या स्पोर्ट्स वाघबीळ, वेदांत घनसोली, द ग्रेट मराठा जुचंद्र, गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम, साई माऊली बोरिवली, कोपर खिरणे, यंगस्टार उत्तन, झुंजा स्पोर्ट्स कोलशेत. जर संघ वेळेवर इथे उपस्थित राहिले आणि 7 वाजता जर डॉट चेंडू इथे पडला तर नक्कीच आयोजकांच्या माहितीप्रमाणे उद्याचे सामने 5 ओव्हरचे खेळवण्याचा प्रयत्न असणार आहे. जर सामना वेळोवेळ चालू झाला ना तर नक्कीच रसिक प्रेक्षकांना आणखीन चांगला क्रिकेटचा आनंद घेता येईल. याच कारणास्तव आम्ही वारंवार विनंती करतो सर्व संघांना की आपण वेळेवर इथं आपली उपस्थिती दर्शवा आणि आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवा. दरम्यान वळूया मॅचकडे. 18 चेंडू आणि 26 धावा. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022. एक चांगलं आयोजन, दर्जेदार नियोजन. नरेश स्पोर्ट्स, ट्रिपल एस DJ आणि नरेश स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. आणि काय आहे, आयोजनाला उद्दंड प्रतिसाद दिलाय रसिक प्रेक्षकांनी. त्या रसिक प्रेक्षकांचा सुद्धा हार्दिक हार्दिक धन्यवाद. यावेळेस जावेद कुरेशी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, मात्र इथे एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि इथे आकाशला परतावं लागतंय माघारी. क्रमांक 2चा हा फलंदाज इथे बाद होत असताना गोल्डन डक वरती बाद झाला होता जुगेश आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान दिलं आकाश या फलंदाजाने. 12 या धावसंख्येवरती आपण पाहतोय
दुसरा मोहरा गारद होत असताना वन साइड वर्तकनगर या संघाचा. दरम्यान 2 डाऊन क्रमांक 4चा फलंदाज यावेळेस आपण पाहतोय किरण. आणखीन एक ठाणे नगरीतील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू. काही कारणास्तव आपण या हंगामामध्ये त्यांना गोलंदाजी करताना पाहत नाही आहोत, कारण की थोडंसं शोल्डर इंजरी आहे आणि याच कारणास्तव गोलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळत नाहीये. मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला क्रमांक 4 वरती. आणि यावेळेस पाहूया वन साइड वर्तकनगरला कशा प्रकारे त्या पद्धतीची फलंदाजी करता येईल. दरम्यान जावेद कुरेशी ज्याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा फक्त 1 धाव दिली होती आणि 2 गडी बाद केले होते. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. यावेळेस सुद्धा संघ त्याच प्रयत्न करण्यात आणि यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. सुरेख गोलंदाजी. काय भन्नाट वेग आहे या गोलंदाजाचा. उंच बरा शरीरयष्टीचा हा गोलंदाज आणि फिटनेस काय आहे पहा. आम्ही कित्येक वर्ष या गोलंदाजाला पाहिलं. हीच शरीरयष्टी आणि फिटनेस खूप महत्त्वाचं असतं. लेदर क्रिकेटमध्ये आपण फिटनेसला महत्त्व देतो आणि टेनिस क्रिकेटला सुद्धा महत्त्व देणं महत्त्वाचं. यावेळेस मात्र शॉटअंबुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन व्यवस्थित झालेलं नाहीये तरी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होतोय इथे काऊ कॉर्नर रिझममध्ये. मात्र 1 धाव इथे देऊन जाईल. नक्कीच संत आणि सावध गतीने धावा जमा करण्याचं काम नक्कीच राहुल करत असणार, कारण की त्यांना माहिती आहे एक वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. इन स्विंग आउट स्विंग नेहमीच यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जावेद कुरेशी एक बॉडी लेंथ गोलंदाजी करत असतो. गुड लेंथ स्पॉट्सवरून चेंडूला टॉस करण्याची याच्याकडे एक वेगळी कला आहे. आणि याच कारणास्तव आपण पाहिलं असेल तर एक संत आणि सावध गतीने त्यांच्या विरोधामध्ये धावा घेण्याचं काम हे 2 फलंदाज करताना दिसत आहेत. कारण जावेद कुरेशी एक अनुभवी गोलंदाज आहे. एक यशस्वी गोलंदाज नेहमीच जॉली बॉयज बुमराह या संघाकडून आपण त्यांना गोलंदाजी करताना पाहत असतो. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा पहिलं षटक हाताळलं. पहिली मॅच खेळत असताना पहिलं षटक हाताळलं त्यांनी. फक्त 1 धाव खर्च केली होती. 2 गडी बाद केले होते. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय 3 चेंडू हाताळलेत. 1 गडी बाद केले आणि 1 धाव दिली. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा जावेद कुरेशी किरणसाठी. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. स्टेअर केले चेंडूला मात्र मिस टायमिंग आहे. जेलची संधी. आणि इथे पहा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न. मात्र इथे जेल निसटला. वामिक यांच्याकडून हा झेल निसटला. तर नक्कीच तिथं प्रश्न विचारला जात आहे की तू मॅच सोडली आहेस की कॅच सोडली आहेस. अशा क्रुशियल मोमेंटला झेल सोडणं म्हणजे खूप मोठी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तेच इथे सांगत असताना जावेद 14 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र समीकरण इक्वेशन चेंज होत असताना पहा लगेचच इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना दरम्यान पुन्हा एकदा जावेद कुरेशी गोलंदाजी ट्रॅकवरती 5वा बॉल घेऊन सज्ज होतोय. चला वेळ जास्त घेऊ नका विनंती असणार आहे. आयोजकांकडून आम्हाला वारंवार विनंती येते. जवळजवळ 2:10 झालेले आहेत. आणखीन आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि याच कारणास्तव आम्ही वारंवार सांगत असतो की आपण जो 20 मिनिटाचा अवधी आपल्याला दिलेला आहे त्या 20 मिनिटामध्येच आपण आपले 4 षटकं पूर्ण करावेत. दरम्यान जावेद टू किरण. यावेळेस मात्र पहा भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून चालला हा बॉल. पंच वळतायत मात्र सर आमच्याकडे आणि सांगतायत हा वाईड बॉल. वाईड +1 अशा 2 धावा इथे बोनसच्या रूपाने देत असताना वन साइड वर्तकनगर या संघाला 2 धाव्याने आता मात्र धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होती धावफलकावरती ते म्हणजे 17 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 14 चेंडू आणि 21 धावा. 14 चेंडू आणि 21 धावा असं इक्वेशन आता येऊन उरलं आहे या सामन्यामध्ये. यावेळेस पहा शॉटअंबुल करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी. दबाव बनवण्याचा प्रयत्न अंपायर वरती. मात्र इथे आमचे अंपायर तटस्थ. खूप चांगली अंपायरिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये अंपायर पॅनलच्या माध्यमातून. चला बघा फर्स्ट वॉर्निंग येते इथं जॉली बॉयज बुमराह संघाला. आपण जास्त वेळ घेताय विनंती असणार आहे.
13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा आता करायची असेल तर म्हणजे 21 धावा. 13 चेंडू आणि 21 धावा हा चेंडू निर्णायक असणार आहे, कारण की एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगला फलंदाज आपण पाहतोय राहुल कश्यप. यावेळेस मात्र खूपच खराब गोलंदाजी. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र इथे लाईन मिस करतोय गोलंदाज जावेद कुरेशी. वाईट +1 आणखीन 2 धावा इथे बोनसच्या रूपाने मिळत आहेत वन साइड वर्तकनगर या संघाला. आता मात्र धावसंख्येचा आलेख इथे वाढत असताना धाव फलकावरती 19 धावा. आता मात्र अर्धपल्ल गाठलंय, ते म्हणजेच वन साइड वर्तकनगर या संघाने आता मात्र अर्धपल्ल गाठायचं आहे. 13 चेंडूंमध्ये 19 धावा. खूप चांगलं अंपायर पॅनल आपण पाहतोय. हेमंत म्हात्रे सर असतील, संतोष कदम सर असतील, भरत मेहर सर. यावेळेस मात्र पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवरती गेला आणि इथे फक्त चेंडूला स्टिअर करायचं होतं राहुल या फलंदाजाला. मात्र वेग इतका भन्नाट होताना जावेद कुरेशी याचा बॅटचं तोंड खोलण्याआधीच चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट डिलिव्हरी. चला चला, टीम मीटिंग नकोय, विनंती असणार आहे, प्लीज कोऑपरेट करा. विनंती असेल, कमिटीला सहकार्य करा. तर 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 19 धावा. जर आपण विचार केला ना तर खूप चांगली गोलंदाजी जावेद कुरेशी यांच्या माध्यमातून झाली होती. विश्लेषण आपण पाहत असाल तर पहिल्याच चेंडूवरती गडीबाद झाला होता आकाश यांच्या रूपाने. त्यानंतर एक डॉट डिलिव्हरी, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर किरण याचा झेल उडाला होता, मात्र तो झेल निसटला आणि 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर एक वाईट +1, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट +1, त्यानंतर डॉट. 7 धावा एकंदरीत खर्च केल्या, त्या म्हणजेच जावेद कुरेशी या गोलंदाजाने. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा आता 19. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज येतोय. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी यावेळेस इजाज शाह, आणखीन एक वेगवान गोलंदाज जॉली बॉयज मुंब्रा या संघाचा. तर स्ट्रायकिंग एंडला किरण. डावखुरा विस्फोटक, डेंजरस बॅट्समन. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 19 धावा आता मात्र करायच्या असतील तर म्हणजे वन साइड वर्तकनगर संघाला. दरम्यान इजाज शाह किरणसाठी राऊंड द विकेटने. यावेळेस पहा भन्नाट वेग. मी म्हणालाच होतो ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल, फुल लेनचा बॉल होता, खेळायचं होतं ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये. मात्र इथे बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. अशाच प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी जर जॉली बॉयज मुंब्रा या संघाला या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर, आणि चांगली फटकेबाजी करावी लागेल. चला दरम्यान इथे पहा, मला वाटतं विकेट किपर आणि स्लिपमध्ये तैनात असलेला खेळाडू काहीतरी इथे वार्तालाप करत असताना मात्र गोलंदाजाचं इथे लक्ष नव्हतं. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना इजाज शाह यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट राऊंड द विकेटने किरणसाठी. यावेळेस फुलरलेनचा बॉल, आणखीन एक डॉट डिलिव्हरी आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, ती म्हणजेच किरण या बॅट्समनला. कारण की आपण पाहिलं असेल तर बॅक टू बॅक 2 चेंडू त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि स्विंग अँड मिस. दरम्यान 2 डॉट डिलिव्हरी आणि इथे रनआउटच्या रूपाने परतावं लागतंय, ते म्हणजेच डगआउटच्या दिशेने. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. फक्त आणि फक्त एकतर्फी झुंज लढवतोय, तो म्हणजेच राहुल सलामीचा आलेला बॅट्समन. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार नक्कीच आपण पाहिलं. 12 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. तर जयेश येतोय नवीन बॅट्समन, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग केली होती. तब्बल 30 धावा फक्त आणि फक्त 10 चेंडूंमध्ये कुठून काढल्या होत्या. तोच बॅट्समन यावेळेस मैदानामध्ये, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 12 चेंडू आणि 19 धावा हव्या होत्या, मात्र 2 चेंडू डॉट नक्कीच निघून गेलेत. आणि त्याच प्रयत्नामध्ये आता मात्र राहुल स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न इजाज शाह याच्या गोलंदाजीवरती. एक टेक्निकल बॅट्समन आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र या नरेश स्फूर्ती चषकामध्ये रजनी क्रिकेटची स्पर्धा
चा अनुभव घेताना कशा प्रकारे फलंदाजी करेल राहुल कश्यप. यावेळेस पहा थोडस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता मात्र भिरकावून दिलाय. यावेळेस मात्र मिस फिल्डिंग कोण करतोय? मुदस्सिर वंडर बॉय ऑफ मुंब्रा. मात्र त्याच्याकडून इथे मिस फिल्डिंग होत असताना एक चांगला बॅट्समन, एक चांगला बॉलर, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मात्र पहा रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये असंच काहीतरी दृश्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. मात्र एक संजीवनी देणारा चौकार येतोय राहुलच्या बॅटमधून. आता मात्र धाव फलकाला वेग वाढतोय. धाव संख्या 23 या आकड्यावरती स्थलांतरित होत असताना 9 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र समीकरण चेंज होतंय. 9 चेंडू 15 धावा. चांगली गोलंदाजी करत होता इजाज शहा आणि तितकीच चांगली फलंदाजी आता राहुल कश्यपच्या यांच्या माध्यमातून. यावेळेस पहा स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी. आता मात्र ऑफ स्ट्रिकच्या थोडासा बाहेर वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल होत असताना गोलंदाज इजाज कुरेशी. आपण पाहिला असाल तर 3 चेंडू निर्धाव हाताळलेत इजाज याने आणि एक चौकार जो गेला ना तो मुदत्सिर यांच्या चुकीमुळे गेलेला आहे. त्यामध्ये गोलंदाजाची कोणतीही चूक नाहीये. चांगला चेंडू हाताळला होता. फक्त एक धाव नक्कीच त्या चेंडूवरती अंकित केली गेली असती. मात्र बोनसच्या रूपाने तिथं 3 धावा आणखीन ऍड केल्या गेल्या म्हणजे 4 धावा अंकित केल्या गेल्या. 8 चेंडू आणि 15 धावा विजयासाठी. आणि यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून खूप वेगाने चेंडूवरती धावत आला क्षेत्ररक्षक आणि तितकीच चांगली फेक अरफात यांच्या माध्यमातून. मात्र 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला मागच्या मॅचचा हिरो जयेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र मला प्रश्न पडलाय की जयेश या फलंदाजाला इतका लेट का उतरवलंय? क्रमांक 5 ला का आला? मागच्या मॅच मध्ये त्याने तुफानी खेळी केली होती 30 धावांची आणि त्या फलंदाजाला लवकरात लवकर यायचं होतं. तर यावेळेस इजाज शाह पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता. राहुल कश्यप स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फुलर लेनचा बॉल भिरकावून दिलाय आणि इथे मात्र सुरेख झेल टिपलाय मुदत्सिर खान याने आणि इथे मात्र राहुल कश्यप खेळीचा अंत. असं वाटलं होतं चेंडू जातोय की काय सीमेच्या पार. मात्र पहा अनुभव शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर प्रस्थापित केली ते म्हणजेच मुदत्सिर खान याने आणि शेवटच्या क्षणी आपल्या हाताचा पिंजरा खोलला आणि त्या पिंजऱ्यामध्ये नक्कीच चेंडूला विसावून घेतलं आणि एक सेट झालेला बॅट्समन ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार नक्कीच पाहायला मिळाल्या आणि अशा फलंदाजाला इथे मात्र डगआउटच्या दिशेने परतावलं. दरम्यान आता मात्र समीकरण चेंज होतोय. 6 चेंडू आणि 13 धावा. काय गोलंदाजी झाली आहे. इकॉनॉमिकली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच इजाज शाह या गोलंदाजाकडून फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. महत्वपूर्ण गडी बोलेन मी. एक गोल्डन विकेट कारण सेट झाला होता. तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या राहुलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आपण पाहत असाल तर आतापर्यंत 25 धावा आणि या 25 धावांपैकी तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या राहुल कश्यप यांच्या बॅटमधून. तर वळूया मॅचकडे. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 6-13 ची ही मॅच. 13-6 कोणता संघ विजय संपादन करेल आणि तिसऱ्या फेरीमध्ये झुंज देताना दिसेल आपल्याला तो म्हणजेच मुंब्रा या संघासमोर. एस के व्हॅली मुंब्रा या संघाने खूप चांगलं विजय संपादन केलं आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती जिशान येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती तर सामना कोण करेल? मागच्या मॅचचा हिरो जयेश या फलंदाजावरती संपूर्ण दारोमदार असणार आहे वन साइड वर्तनगर या संघाची. कारण मागच्या मॅच मध्ये 10 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा कुठून काढल्या होत्या या फलंदाजाने. मागच्या मॅचचा हिरो यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. जिशानच्या बॉल वरती इथे मात्र आक्रमण. जयेश मी म्हणणारच होतो का या फलंदाजाला इतक्या उशिरा उतरवलं. त्याचं इथे सडतोड उत्तर देत असताना जयेशच्या बॅट मधून हा येतोय देखना षटकार. अफलातून स्ट्रोक. हाफ ट्रॅकर होता आणि त्या हाफ ट्रॅकरला परावर्तित केलं शॉर्ट ऑन पुल मध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती पहा षटकाराच्या साह्याने इथे स्वतःचं खातं खोलत असताना आता मात्र 6 धाव्याने धाव फलक खूप वेगाने इथे ट्रॅव्हल होत असताना 31 धावा धाव फलकावरती
काय लाईव्ह प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू प्रत्येक क्षणाला इथे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅमेरामॅन टिपत असताना खूप चांगलं कॅमेरा वर्क कौतुकास्पद. तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावा. तर नक्कीच मॅच बॉल आलेला आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावा हव्या असणार आहेत विजयासाठी. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा, प्रकाश दूतातील ही स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये कोणता संघ वर्चस्व गाजवेल. एका बाजूला आपण पाहतोय ठाणे नगरीतील आलेला वन साइड वर्तकनगर, तर एका बाजूला कळवा मुंब्रा विभागातून आलेला हा जॉली बॉईज मुंब्रा संघ. दरम्यान यावेळेस पहा फ्लोरलेनचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक अलंकृत कार्पेटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझम मध्ये थोडासा फ्लंबल झाला क्षेत्ररक्षक आणि लगेचच पापणी लवता न लवता एका धावेला कन्वर्ट केलं 2 धाव्यांमध्ये. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट विकी आणि जयेश या 2 फलंदाजांमध्ये. तर 2 धावेने आता मात्र धाव संख्या पुढे सरकत असताना 33 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू 5 धावा विजयासाठी. 4 चेंडू 5 धावा. जयेश ऑन फायर. यावेळेस पहा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलच्या खाली 2 खेळाडू येत आहेत, मात्र कॉलिंग चुकलेली आहे. इथे 2 खेळाडू पहा झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि या दोन्ही खेळाडूंनी झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तू घे तू घे, ते मराठीत म्हणतात ना, तुला नाही मला घाल टिंब टिंब, तसं इथे होताना दिसलं. तर इथे 2 धावा आणि 2 धावा पूर्ण केल्या. 35 धावा धाव फलकावरती. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 3 चेंडू आणि 3 धावा. असं वाटलं होतं 6 चेंडू आणि 13 धावा आहेत. दबाव बनवण्याचा प्रयत्न होता मुंब्रा संघाकडून, मात्र त्या दबावाला जुगारून काय फलंदाजी होतीये जयेश या बॅट्समन कडून. अफलातून बॅटिंग. 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पहा फक्त स्टेअर केलं. 1 धाव तर निश्चित दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का, आणि इथं धावचीची संधी. आणि इथे पहा डायरेक्ट हिट जर झाला असता ना तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करेन मी नॉन स्ट्रायकिंग एंडचा जो बॅट्समन आहे ना विकी, त्याचं सुद्धा कौतुक करेन. एकही चेंडू खेळलेला नाहीये, मात्र वन साइड वर्तकनगरला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी त्याचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. जास्तीत जास्त स्ट्रायकर जयेशकडे कशा प्रकारे रोटेट करता येईल ना, तोच प्रयत्न विकी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःची विकेट धोक्यात घालून सुद्धा खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. तर वळूया मॅचकडे. 2 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी. स्कोर इथे होतोय लेवल. स्कोर लेवल होतोय. 2 चेंडू आणि 1 धावा हव्या आहेत विजयासाठी. तर SK व्हॅली मुंब्रा संघ लगेचच यायचं आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. दोन चेंडू 1 धाव. यावेळेस पहा पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे पहा झेल बाद. काय झेल टिपला या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. शारिक अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर कैद करून ठेवली आणि मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकासाठी होता आणि तिथून धावत येऊन डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्यांनी झेल टिपला. अप्रतिम झेल. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील एक बेस्ट झेल असेल हा. सर्वोत्तम झेल असेल. कलाटणी देणारा क्षण, या सामन्याला कलाटणी देणारा क्षण असेल का. नक्कीच जर या सामन्यावरती विजय संपादन केला ना जॉली बॉईज मुंब्राने, तर त्याचं सर्व श्रेय मी देईन ते म्हणजे शारिक या बॅट्समनला. दरम्यान विकी, यावेळेस विकी पहा अंतिम क्षणापर्यंत शेवटच्या नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, मात्र यावेळेस अखेरचा शेवटचा बॉल खेळण्याची संधी त्या फलंदाजाला मिळाली आहे. काहीतरी वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता जयेश याने. आपण पाहिला असेल तर थोडासा बाहेर निघाला, फ्रंट फुटला आला आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा फटका, मात्र एलिव्हेशन व्यवस्थित मिळाला नाही. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करेन मी जिशान याचं, ज्याने पाहिलं की फलंदाज स्टेप आउट होऊन खेळतोय आणि लगेचच थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती त्याला यश संपादन करण्यात आलं. दरम्यान 1 चेंडू आणि 1 धाव. काय मॅच होतीये, काय मॅच होतीये. मागची मॅच सुद्धा अशाच प्रकारची झाली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारी मॅच होती, मात्र उबेद खानने तो जर चेंडू
नीट फेक केली नसती ना, केली असती तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली असती. दरम्यान यावेळेस पहा, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, विनंती असणार आहे. जॉली बॉयज मुंब्रा संघ काय चाललंय? पंच इथे वॉर्निंग येते कमिटीकडून. लास्ट वॉर्निंग, लास्ट टू जिशान टू विकी, लास्ट बॉल. इथे पहा मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र नक्कीच शेवटच्या बॉलवरती मंकड विकेट नसणार आहे. कमिटीकडून हा निर्णय येतोय. पहा पुन्हा एकदा जिशान राईट ओव्हर दी विकेटने विकीसाठी. यावेळेस मात्र अफलातून स्ट्रोक आणि विकीच्या बॅट मधून येतोय हा विजयी चौकार. विजय संपादन करत असताना यावेळेस वन साइड वर्तकनगर संघ. तर चला पहिला टॉस करून घ्यायचा आहे. टॉस केल्याच्या नंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोतच. तर चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. आधी टॉस करून घेऊया आपण, त्यानंतर आपण वळूया मॅन ऑफ द मॅच च्या पारितोषिकाकडे. तर एस के व्हॅली उमरा, चला लगेच यायचं आहे आपण पण सुद्धा टॉस करायला. हार्ड लक जॉली बॉयज मुंब्रा. चिक चिक. भरत सर 3 षटकांचा सामना असेल. भरत सर तीन.